वाह, जसा पाहिजे तसा गुण वाढ झालाय बघा चहा वहिनी. होय काका, तुम्ही येणारा माहिती असतं तर आणखीन 2-4 कप ठेवायला सांगितलं असतं वहिनीला, आपलं श्वेता ताईला. अरे सांगून आलो असतो तर श्वेता भेटली असती का मला. आणि करण, हे घर मात्र फार सुंदर शोधलंयस तू. थँक्यू. कळलंय मला तुझाच कारभार आहे, पण सुदैवानं ते माझ्या मित्राचं निघालं. बाबा खरंच सॉरी, मी तुमच्यापासून हे सगळं लपवलं. पण योग्य वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. इट्स ओके बेटा, तुझी आई या जगात नाहीये. मी असा विचार केला की ती जर आत्ता असती तर तिनं काय केलं असतं, आणि मग मला त्याचं उत्तर मिळालं आणि मी तेच केलं. थँक्यू बाबा, पण आज मी मिस करतोय आईला. च्या माईला. होय कारण यांच्यासारखं पप्पा असतं का नाही तर आतापर्यंत 2-4 पोर असती बघ. मला 2 तर फिक्स असती. हम दो हमारे दो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळे, आपल्या फॅमिली सोबत खोटं बोलून अशा गोष्टी करणं हे चुकीचंच आहे. कुठलीच फॅमिली कुठल्याच गोष्टीच्या विरोधात नसतं, पण ती जर गोष्ट योग्य असेल तर. बरोबर आहे बाबा, म्हणूनच तुम्ही स्वतः श्वेताच्या घरी येत आहे, राईट? अरे आपण मस्त जायचं म्हणतो रे, पण वहिनी काय खुश दिसून झाल्या ती. बेटा कसला विचार करतेस? काहीच नाही, ते अचानक घरी जायचं ठरतंय म्हणून थोडं टेन्शन आलंय. अगं बाबा स्वतः येत आहे, त्यांनी काहीतरी विचार केला असेल. तू नको टेन्शन घेऊस. अरे हो, पण श्वेता तू नको काळजी करूस, मी सगळी सिच्युएशन हँडल करतो. तू फक्त सोबत राहा. चला तर मग आवरूया. लगेच म्हणजे अशा चांगल्या गोष्टीसाठी वेळ लावायचा. चला मी पण जरा फ्रेश होतो आणि मला जरा आतून घर बघायचं. घर बघाय मीच दाखवले. मी काय म्हणते माहितीये का, आम्ही या दोघांची लग्नाची फिल्म केली ती पण बघून घ्या. काय आहे तुम्हाला सांगतो काका, लय घरं बघितली, पसंतच पडा नाही ह्याचनी. शेवटी यश राजे कसा आहे, आपलं काम हलक्यात नसते अजिबात. होय काका, चप्पल घालू होती की थांबा की जरा. काय म्हणते मी माहितीये का श्वेता, मला माहितीये तुला टेन्शन येणं साहजिकच आहे. कारण यार मला असं वाटतंय की आपण खूप जास्त घाई करतो. नाही रे, बाबा आहेत ना. अरे चला, हॅलो उशीर होतोय. करा चल की लवकर. आलो म्हणते तिथंच थांबतेस. आणि हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित मी घाई करतोय, पण हे सगळं तिच्या घरातल्यांना माहीत असणं पण गरजेचं आहे रे. आणि आपण पटवून देऊ सगळं त्यांना. चला बसा. देवा देवा, पुढच्या जन्मी मला असाच भाग मिळू दे. होय काका, मी काय म्हणतोय, बोल की. आपण इकडं जाऊन आलो का नाही, आपण सृष्टीच्या घरी जाऊया. काय आहे, दोघांचं पण लग्न एकाच मांडवात होईल आहे का नाही. तसं काय मी तुमच्या मुलासारखा कसा पाय पाय बस गाडीत बस. पाय पडतो. होय काका, ऐका की तिथं करायचं मी नाश्ता. होय होय, करणच्या नशिबात बहुतेक कांदा पोळ्याचा कार्यक्रम दिसत नाही. डायरेक्ट हळद, लग्न आणि गोंधळ. आणि काय आहे यश, आता पहिल्यासारखं ते कांद्या पोळ्याच्या कार्यक्रमात मजा राहिली नाही रे. अहो कारण पहिल्यासारखं कार्यक्रमच होत नाही हो. आत्ताची पोरं कशात माहितीये काय, सगळं आधीच ठरवून मोकळं होत्यात ह्याच्यासारखं. होय काका, हा तुमच्या वेळी असं लिव्हिंग वगैरे काय होतं का? होय, पण कमी, कारण त्यावेळी इतकी मोकळीक मिळायची नाही रे आम्हाला. होय काय? पण पप्प्या, तुला माहितीये का, हा. आई बाबांचं त्यावेळेस लव्ह मॅरेज झालं होतं. काय सांगायला
होय म्हणून एवढं समजदार घेताय होय मजा आहे बाबा तुमची. बर तुम्ही ऑर्डर द्या. चल श्वेता आपण बसूया. करण हम्म. मला जरा काही वेगळंच वाटायलंय बाबा. म्हणजे हे बघ माझ्या बेकार मित्राचं चालू होते का पोरीसोबत. हं. पोरीनं बापाचं ऐकून ऐन टायमाला पलटी खाल्ली. तुला काय म्हणायचं नाही? श्वेता तशी नाही रे. मला बी तसंच वाटते पण आजकाल कुणाचा भरोसा आहे का काय. गप रे, मी तिला चांगलंच ओळखतो. मला सांग निघल्यापासून शांत काहीच बोला मला. नाही रे बाबा, तिच्या जागी दुसरी कुठली जरी मुलगी असते ना तरी अशीच शांत बसली असते. मी तिला चांगलंच ओळखतो. तिनं ना तिच्या बाबांचं टेन्शन घेतलं असणार. माहिला म्हणजे तुमच्या पण लव्ह स्टोरीत विलन आहे म्हणा की. काय रे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाचा पण बाप येऊ दे यश राजे सोबत येत आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही काय. जा मी ऑर्डर सांगून येतो. होय हो ऑर्डर होय विसरलोच. बर जातो आणि मला जास्त सांग तू गुळ माट सांगतो का. सांगतो की जा. काका ऑर्डर दिली का? होय होय ऑर्डर बी दिली आणि जरा पुढचा अंदाज बी घेतला. कसला? ते हे हो चालव ऑर्डर. काका आत्तापासूनच लग्न करायला बघितलं पाहिजे. नाही म्हणजे तयारी चांगला असतो. मला माहिती आहे श्वेता, तुझ्यासाठी हे किती अवघड आहे ते. पण एक लक्षात ठेव, आपल्याला एक ना एक दिवस हे सगळं फेस करायचंच होतं. तोच हा दिवस समज. मला माहिती आहे रे करण, पण हे सगळं बाबांना कळाल्यावर बाबा काय रिॲक्ट करतील ना मला खरंच नाही माहित. आणि म्हणूनच मला आता खूप जास्त भीती वाटते. बरोबर आहे तुझं, पण तू विचार कर, असं आपण अजून किती दिवस राहणार होतो. एक दिवस त्यांना हे सगळं सांगायचं होतं ना. आणि हे चॅलेंज आपल्याला पार करायचंय. टेन्शन मला पण आहे. मला पटतंय तुझं करण, आणि मी सुद्धा प्रयत्न करेलच की रे या सगळ्यासाठी. त्यात एक गोष्ट चांगली झाली आहे की तुझे बाबा आपल्या सोबत आहेत, त्याच्यामुळे मला थोडा आधार वाटतोय. आता जे होईल ते होईल. श्वेता, हीच आपल्या प्रेमाची खरी लढाई आहे आणि ती तुला आता लढावी लागेलच. या अरे घर आहे का महाल आहे करण. मी तुझ्या जागी असतो का नाही 100% घर जावं असतो बघ.
शपथ काय घर आहे रे हे? येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? येस येस आय कॅन हेल्प यू. ते हे आपले नमस्कार, मी सुनील शिंदे. हा माझा मुलगा करण आणि हा त्याचा मित्र यश. आणि श्वेता, श्वेता, हे लोक कोण आहेत आणि काय चाललंय? बाबा ते मी सांगतो. श्वेता आणि करणचं एकमेकावर खूप प्रेम आहे. दोघेही एकत्र कोल्हापूरमध्ये राहतात, लिव्ह इन मध्ये. व्हॉट? श्वेता, मी काय ऐकतोय हे? मी काय विचारतोय? खरं तर तुम्ही समजता असं चुकीचं काहीच नाही. ते दोघंही एकमेकावर खूप प्रेम करतात आणि ते दोघंही खुश आहेत एकमेकांसोबत. आणि मीच त्यांना घेऊन आलोय तुम्हाला. एक मिनिट श्वेता, तू आमच्याशी खोटं बोललीस? सॉरी बाबा. खरं तर तुमच्या भीतीनंच तुम्हाला तिनं काय नाही सांगितलं. आणि महत्वाचं म्हणजे ते दोघं एकमेकांसोबत खूप खुश आहेत. होय, आणि या सगळ्या गोष्टी माझ्या बाबांनी मान्य केल्या. प्रभाकर दांडेकरांची मुलगी आहे असं समजल्यावर कोणी सहज मान्य करेल, पण मला मान्य असायला पाहिजे ना. माझी मुलगी लिव्हिंग मध्ये राहते, मला खोटं बोलून हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण ते कोणासोबत राहते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला नाही कळणार. मला कळलं. गुड. देन टेल मी युअर अॅन्युअल इन्कम. बाबा अहो तो काय काम करतो ऍटलिस्ट हे तरी त्याला विचारा. तुम्ही डायरेक्ट त्याला अॅन्युअल इन्कम विचारताय. कारण तेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट नाहीये बाबा. हे बघा बाबा, तुम्ही प्रत्येक गोष्ट प्लीज पैशामध्ये नका मोजू. बाबा माझ्यासाठी पैसा आणि इमोशन्स ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण जगण्यासाठी फक्त इमोशनची गरज नसते, त्या जोडीला पैसा हवा असतो, तोच महत्वाचा आहे. माहित आहे मला बाबा, पण हे बघा आम्ही ह्या सगळ्याचं खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करतोय. बाबा तुम्ही प्लीज फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. हे बघ, आम्ही तुझे आई वडील या नात्यानं आमचा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेच आणि तो कायमच राहील. पण तू स्वतःसाठी विचार करावा अशी आमची इच्छा आहे. आई अगं बोल ना काहीतरी. श्वेता, मी तुला दोन पर्याय देतोय. एकतर हे सगळं सोडून इथं ये, नाहीतर आम्हाला सोडून तुला जे योग्य वाटते ते तू कर. मी तुला म्हटलेलं का त्या पुरी अक्षर असतात, शेवटी पलटे खात्यात बघ. हे बघा आई बाबा, मला मला मान्य आहे की मी तुमच्याशी खोटं बोलून हे सगळं करते, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. मी तुम्हाला खरंच सांगणार होते. आम्ही फक्त एकमेकांना वेळ देत होतो, एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो.
बाबा मी खरंच खूप खुश आहे करण सोबत. प्लीज बाबा. ते बघ, अजूनही वेळ गेलेला नाही. विचार कर. बाकी आय एम सॉरी. ठीक आहे बाबा. मी करण सोबत परत जाते. आणि आय होप की तुम्ही मला आता नाही अडवणार. पण हा, एक गोष्ट सांगते, जोपर्यंत तुम्ही दोघं आम्हाला परवानगी देणार नाही तोपर्यंत आम्ही लग्न नाही करणार. येते.